फ्रेंड्स, डोकं दुखतंय, थोडासा आहे ना, मी आहे ना ज्यूस पिऊन घेते. आता तुम्ही म्हणाल की आहे ना डोकं दुखतंय तर ज्यूस कशाला प्यायचं, एक तर गोळी घे, नाही तर मग आराम कर किंवा मग बाम लाव. असं नाही आहे फ्रेंड्स, ॲक्च्युली ते तर करूच शकतो आपण, पण हे सगळं अवॉइड करून तुम्ही फक्त एक ग्लास जर वॉटरमेलन ज्यूस म्हणजेच कलिंगडाचा ज्यूस प्यायलात ना, तर तुमची डोकेदुखी गायब होते. हो, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हाय फ्रेंड्स, वेलकम टू सान्स किचन. फ्रेंड्स, हा जो आहे ना कलिंगडाचा ज्यूस फार पौष्टिक आणि फायदेशीर आहे. लो बी पी म्हणा किंवा मग शुगर झाली असेल, लो शुगर लेवल होते बऱ्याच वेळा ते, किंवा डिहायड्रेशन होतं, सारखी तहानताण होते, किंवा अगदी लहान मुलं आहेत ना बाहेरचे कोल्ड्रिंक्स मागतात, त्याच्यावर फक्त आहे ना हे एकच उपाय. सो नक्की हा वॉटरमेलन ज्यूस करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ज्यूससाठी ना आपण इकडे एक मोठं कलिंगड घेतलंय. आपण आहे ना ह्याच्यातलं अर्धच कलिंगड घेणार आहे. येस, आपण आता ह्याच्यातलं अर्ध्या कलिंगडाचे आहे ना तुकडे करून घेऊया. अर्ध्या कलिंगडाचे आहे ना आपण असे मोठे पीसेस करून घेतलेले. आता हे सगळे एका मोठ्या मिक्सरमध्ये ट्रान्सफर करूया. आपण ह्याच्या बिया काढलेल्या नाहीत, तसं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यात ना आता पुदिन्याची पानं, छोटा आल्याचा तुकडा, पुदिना आणि आल्याचा तुकडा जो आहे किंवा आलं आहे ते पचनासाठी, डायजेशनसाठी बेस्ट आहे. अर्धा चमचा मीठ, कुठलंही काळं मीठ, पांढरं मीठ कुठलंही घालू शकता. ह्यानी लो बी पी ज्यांना आहे ना त्यांना नॉर्मलाइज होतं यासाठी. अर्धा ते 1 चमचा मिरपूड, अर्ध लिंबू विटॅमिन सी साठी आणि महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट एनर्जीसाठी. इथे 2 ते 3 चमचे आपण आहे ना रोज सिरप घालत आहोत. ह्याच्यात थोडंसं साखरेचं प्रमाण असतं, अर्थात आहे ना कलिंगड गोड असतंच, पण ज्यांना आहे ना लो शुगर होते ना त्यांना युजफुल होतं हा ज्यूस, कारण ह्याच्यात आपण आहे ना रोज सिरप घातलं आहे. आता आपण ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करून घेतलेला आहे ज्यूस. एका बाउलवर आपण गाळणी ठेवली आहे आणि हा ज्यूस आता गाळून घेऊया. आपला जो कलिंगडाचा ज्यूस आहे ना तो तयार आहे. आता आपण आहे ना ग्लासमध्ये सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, उन्हाळा विशेष मस्त असा थंडगार आणि पौष्टिक चविष्ट असा कलिंगडाचा ज्यूस इथे तयार आहे आणि आपण तो मस्तपैकी असा सर्व करून घेतला आहे.